नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारी मिरचीची लोणच्याची रेसिपी। सुटलं की नाही तोंडाला पाणी? लोणचं म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं। तुमचं काय घेऊन बसलाय? माझ्या पण तोंडाला पाणी सुटलंय। चला तर मग फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब कराल की नाही? चला तर मग पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर लाईक आणि कमेंट पण करा। तर मित्रांनो, सगळ्यात आधी मिरचीचं लोणचं घालण्यासाठी ना कोणत्याही मिरचीचा तुम्ही वापर करू शकता। म्हणजे तिखटवाल्या किंवा सप्पकवाल्या, तुम्हाला ज्या मिरच्या आवडतात त्या मिरच्या तुम्ही घेऊ शकता आणि चांगल्या प्रकारे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं। आणि या मिरचीवरचं जे पाणी असतं ना ते संपूर्णपणे टॉवेलनं किंवा कपड्याने चांगल्या प्रकारे पुसून घ्यायचं। यामध्ये कोणत्याही प्रकारचं एक थेंब पण पाणी राहिला नाही पाहिजे, चांगल्या प्रकारे पुसून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर हे जे देठ असतात ना, हे देठ आपल्याला मिरचीचे काढून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा प्रकारे हे देठ जे असतात ना मिरचीचे काढून घ्यायचे सगळ्यात आधी। जर मिरचीच्या लोणच्यामध्ये हे देठ राहिले ना तर मिरचीचं लोणचं लवकर खराब होतं, त्यामुळे हे काढून घ्यायचे चांगल्या प्रकारे। तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे देठ जे आहेत ना मिरचीचे चांगल्या प्रकारे मी काढून घेतलेले आहेत। सगळे देठ काढून घेतलेले आहेत मिरचीचे। तर मित्रांनो, आता काय करायचं आहे, मिरची कट करून घ्यायची। खूप लांब मिरची असेल ना अशा प्रकारे तुम्ही दोन भाग त्यामध्ये करू शकता आणि त्यानंतर ना अशा प्रकारे तुम्ही याला स्लिट करू शकता। हे बघा अशा प्रकारे ना, हे बघा अशा प्रकारे, हे अशा प्रकारे तुम्ही करून घेऊ शकता। किंवा एका मिरचीमध्ये 4 भाग पण तुम्ही करू शकता। तुम्हाला मिरची ज्या पद्धतीने कट करायची आहे ना त्या पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता। अगदी वेगवेगळ्या प्रकारे लोक कट करून घेत असतात, हे अशा प्रकारे स्लिट पण करून घेऊ शकता। तर हे बघा मित्रांनो, मिरच्या कट करून झालेले आहेत। तर हे बघा अशा प्रकारे मी कट करून घेतलेले आहे। तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे ना त्या पद्धतीने तुम्ही मिरच्या कट करून घेऊ शकता। तर मित्रांनो, आता मी इथं पॅन गरम करून घेतो। या पॅनमध्ये ना थोडेसे मसाले आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहेत। त्यासाठी पॅन चांगलं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसं मीडियम पाहिजे, जास्त पण गरम नको। एकदा का पॅन चांगल्या प्रकारे गरम झाला ना, आता यामध्ये 2 चमचे मोहरी टाकून घ्यायची। त्याचबरोबर 1 चमचा जिरा, त्याचबरोबर 1 चमचा बडीशोप। आता सगळ्यात शेवटी थोडेसे मेथी दाणे म्हणजे चिमूटभर टाकून घ्यायचे। आता हे सगळं अगदी 2 मिनिटांसाठी चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे। चांगलं छान असा वास सुटायला पाहिजे याचा, खमंग असा मसाल्यांचा, तोपर्यंत चांगल्या प्रकारे हे भाजून घ्यायचं आहे। आणि गॅस जो आहे ना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अगदी मीडियम ठेवायचं आहे। मीडियम गॅसवरती चांगल्या प्रकारे हे 1 ते 2 मिनिटांसाठी भाजून घ्यायचं आहे। हे बघा, मोहरी ना तडतडायला चालू झाली, हे बघा अगदी मस्त असा वास येतोय। आता हे संपूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना खलबत्त्यामध्ये टाकून चांगल्या प्रकारे याला कुटून घ्यायचं आहे जाडसर असं। आता हे बघा मित्रांनो, भाजलेले जे मसाले आहेत ना खलबत्त्यामध्ये टाकून घेतो आणि थोडंसं जाडसर कुटून घेतो यांना। तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे जो मसाला आपण भाजून घेतला होता ना तो चांगल्या प्रकारे आणि थोडासा जाडसर असा कुटून घेतलेला आहे। एकदम मस्त सुवास सुटलेला आहे, वास सुटलेला आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हे मसाले कुटून घ्यायचे। तर मित्रांनो, आता मसाला जो आपण कुटून घेतला होता ना तो यावरती टाकून घेतो चांगल्या प्रकारे। तर संपूर्ण मसाला यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता मित्रांनो, यामध्ये थोडीशी हिंगाची पावडर टाकून घ्यायची, थोडीशी हळद म्हणजे अर्धा चमचा, 2 ते 3 चमचे मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि आता यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं आहे। 2 लिंबू कापून घेतलेले आहेत। हा लिंबाचा रस यामध्ये मी चांगल्या प्रकारे पिळून घेतो। लिंबाच्या रसाऐवजी ना तुम्ही यामध्ये व्हिनेगर पण टाकून घेऊ शकता। व्हिनेगर 4 चमचे यामध्ये जर टाकून घेतलात ना तरी चालून जाईल। लिंबाचा रस टाकून झालेला आहे। आता हे सगळं चांगल्या प्रकारे मी मिक्स करून घेतो।
म्हणजे सगळ्या मिरचीला मसाला जो आपण टाकला होता ना सगळीकडून लागला पाहिजे, सगळं चांगलं एकजीव झाला पाहिजे मसाला आणि मिरची। त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये तुम्ही मोहरीची डाळ जी असते ना ती पण यामध्ये टाकून घेऊ शकता, त्याच्यामुळे पण कलर जो येतो ना आणि जो टेस्ट येतो तो पण एकदम छान येतो। माझ्याकडे मोहरीची डाळ नव्हती म्हणून मी यामध्ये मोहरी फक्त जी होती ना ती जास्त टाकून घेतलेली यामध्ये। जर तुमच्याकडे मोहरीची डाळ असेल तर तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता। तर हे बघा मित्रांनो अशा प्रकारे मसाला आणि मिरची चांगल्या प्रकारे मी मिक्स करून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला कढवलेलं तेल टाकून घ्यायचं आहे। ते तेल मी चांगल्या प्रकारे तापून घेतो आधी, त्यानंतर यामध्ये टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो। तर मित्रांनो इथं मी अर्धी वाटी तेल चांगल्या प्रकारे गरम करून घेणार आहे। आता गॅस चालू करून घेतो आणि तेलाला चांगल्या प्रकारे गरम करून घेतो। चांगला धूर आला पाहिजे तेलामधून, तोपर्यंत चांगलं तेल तापून घ्यायचं आहे। तुम्ही शेंगदाण्याचं तेल, सूर्यफुलाचं तेल वगैरे वापरू शकता। लोणच्यासाठी सूर्यफुलाचं आणि शेंगदाण्याचं तेल अतिउत्तम असतं। तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता तेलामधून ना धूर यायला चालू झालेलं आहे, एकदम कडक असं तेल तापलेलं आहे। आता गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि तेल जे आहे ना संपूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे, त्यानंतरच लोणच्यामध्ये हे तेल टाकून घ्यायचं आहे। गरम तेल लोणच्यामध्ये टाकायचं नाही आहे, त्यामुळे लोणचं खराब होऊ शकतं। तर गॅस बंद करून घेतलेले आहे, आता हे थंड करून घेतो संपूर्णपणे। तर हे बघा मित्रांनो मगाशी तापून घेतलेलं जे तेल आहे ना संपूर्णपणे थंड झालेलं आहे। थंड झालेलं तेल जे आहे ना याच्यामध्ये टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। कोणत्याही लोणच्यामध्ये ना मीठ आणि तेल जे असतं ना ते थोडंसं जास्त असलेलं कधी पण चांगलं असतं, कारण त्यामुळे प्रिझर्वेशन जास्त चांगलं होतं आणि लोणचं जे आहे ना चांगल्या प्रकारे मुरलं जातं। तर तेल टाकून घेतलेले, तेल पण चांगल्या प्रकारे मी इथं मिक्स करून घेतलेले आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने एकदम चांगल्या प्रकारे आणि सोप्या पद्धतीने ना आपले मिरचीचे लोणचे रेडी झालेले आहेत। आता आपण एका बरणीमध्ये वगैरे टाकून याला चांगल्या प्रकारे मुरायला ठेवून देऊयात। 5 ते 6 दिवसासाठी चांगल्या प्रकारे याला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे मिरचीचे लोणचे जे आहेत ना चांगल्या प्रकारे मुरून रेडी होतात। तर हे बघा मित्रांनो ही बरणी आहे, छोटीशी बरणी, याच्यामध्ये आपण मिरचीचे लोणचे मोरायला ठेवणार आहोत। काचेची बरणी आहे। तर मित्रांनो लोणच्यासाठी वापरणाऱ्या या काचेच्या बाटलीला ना चांगल्या प्रकारे मी पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि उन्हामध्ये चांगल्या प्रकारे याला सुकवून पण घेतलेले। तर यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाण्याचा एक थेंब पण नाही आहे, चांगल्या प्रकारे याला वाळवून घ्यायचं आहे उन्हामध्ये। तर आता मिरचीचं जे लोणचं आहे ना यामध्ये टाकून घ्यायचं, आपल्याला भरून घ्यायचं आहे। तर आधी मिरची यामध्ये मी टाकून घेतो, नंतर मसाला जो आहे ना खाली राहिलेला तो नंतर यामध्ये टाकून घेतो। तर मित्रांनो राहिलेला जो मसाला आणि तेल आहे ना ते यामध्ये मी टाकून घेतो वरून। 2 काचेच्या बाटल्यामध्ये मी लोणचं भरतोय, त्यामुळे निम्म ह्याच्यामध्ये टाकून घेतो आणि निम्म जे आहे ना दुसऱ्या बॉटलमध्ये टाकून घेतो। तर मित्रांनो काचेच्या बॉटलमध्ये ना मिरचीचं लोणचं भरून झालेलं आहे। आता हे 5 ते 6 दिवसासाठी मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। कमीत कमी 5 ते 6 दिवसासाठी ठेवून द्यायचं आहे आपल्याला। आणि अधूनमधून ना अशा प्रकारे तुम्ही याला हलवून घेऊ शकता। अशा पद्धतीने 1-2 दिवस झालं ना अशा प्रकारे हलवून परत ठेवून द्यायचं, कारण मसाला जो असतो ना मिरचीमध्ये चांगला उतरतो। हे अशा प्रकारे हलवून तुम्ही ठेवून घेऊ शकता। तर मित्रांनो अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने एकदम चटपटीत अशी आणि त्याचबरोबर आंबट, गोड आणि तिखट अशा चवीची मिरचीची लोणची तयार करू शकता। बनवायला एकदम साधा सोपा आहे, तुम्ही आता बघितलेला असाल। अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घरी मिरचीची लोणची तयार करा आणि मस्तपैकी एन्जॉय करा। तर मग मित्रांनो जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।